हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड्स, सकाळचे 8:30 वाजतात आणि आज रुटीनची पूर्ण वाट लागलेली आहे. कारण की आज आम्ही खूप उशिरा उठलोत आणि सगळंच लेट. आतापर्यंत आमचा नाश्ता वगैरे व्हायला हवा. बट एनिवेज आता शॉवर झालेला आहे, मी आंघोळ केलेली आहे. मला सगळ्यात सकाळचं मोठं काम असतं ते म्हणजे आधीला उठवण्याचं. तर आज राज पण इकडे आला आहे, तर त्यामुळे त्या दोघांना उठवण्याचं मला काम आहे सकाळी सकाळी, आणि ते मी केलेलं आहे ना. आधी खूप प्रयत्नानंतर मी आर्य आणि राजला उठवण्यात सक्सेसफुल झालेली आहे. तर आता ब्रेकफास्ट करायचा आहे रेडी. तर जाऊया तिकडे. आणि हे पहा, मी शॉल घेतलेली आहे कारण की ते प्रचंड थंडी आहे. प्रचंड नाही म्हणजे थोडीशी जास्तच थंडी आहे नेहमीपेक्षा. त्यामुळे मला शॉल घ्यावी लागली कारण माझा स्वेटर गावीच राहिला, मी विसरून गेले. आणि इथे तशी पण थंडी नसते, तर स्वेटरची इतकी गरज पडत नाही. पण आज थोडीशी थंडी जास्त आहे, त्यामुळे मग मी शॉल घेऊन काम करणार आहे. सो लेट्स गो टू किचन. आणि इथे उठल्यानंतर जवळपास 1 तास यांची मस्ती अशी चालू असते. तर मी आता आली आहे किचनमध्ये आणि मला ब्रेकफास्टमध्ये पोहे आणि चहा बनवायचा आहे. तर आता चला तयारी करूया.
फ्रेंड्स हे आहे हेलिकॉप्टर, तुम्ही पाहू शकता. चार्जिंगचं आहे हे आणि आधीला गिफ्ट केलेलं आहे त्याच्या माऊने, म्हणजेच माझ्या ताईने त्याला गिफ्ट केलं आहे ऑलरेडी, कारण की त्याचा 17 फेब्रुवारीला बड्डे आहे. तर दादा गेला होता तिकडे, तर मग तेव्हाच तिने ते गिफ्ट देऊन टाकलं आणि त्याचीच ॲड जी आहे ना तिकडे टी व्हीवरती चालू आहे, तुम्ही पाहू शकता. ते टी व्हीला पूर्ण दाखवत आहेत फ्लाय करून. तर हेच तिने ऑर्डर केलं होतं आणि आज मी जसाच टी व्ही ऑन केला ना तर ती ॲड जी आहे ते आय थिंक नापतोलवरती तर ते दाखवत आहेत आणि हेच ते हेलिकॉप्टर आहे. आधी तर एकदम पाहून खुश झाला, मम्मा हे बघ हेच माऊने मला दिले, मम्मा हेच आहे ते है ना. तर आता करूया ब्रेकफास्ट.
शाही बिर्याणी मसाला आणि मी हा आणला होता, मला असं वाटतं गावी जाण्याच्या आधी आणला होता. सो हा मे बी एक्सपायर झाला असेल, पण ह्याच्यावरती कुठेच मला एक्सपायरी डेट दिसत नाहीये. सो तरी पण मी हा टाकूनच देते. आय शुड टेक अ रिस्क, है ना. एक बॉटल मी ऑनलाईनच ऑर्डर केली होती आणि खूप चांगली आहे. मी तुम्हाला सांगते की अशी एक बॉटल येते, त्याच्या आतमध्ये एक असं स्टोरेज येतं जे असं सेपरेट होतं आणि यामध्ये आपण लिंबू किंवा कुठलंही बीट असेल, कुठलंही जे तुम्हाला फ्रूट हवं आहे ते तुम्ही टाकून, पेरू, तर हे सर्व टाकून तुम्ही ते असं पाण्यामध्ये ठेवू शकता, जेणेकरून त्या पाण्यामध्ये त्याचं जे टेस्ट आहे ते उतरेल आणि साधं पाणी पिण्यापेक्षा तुम्ही थोडंसं वेगळं काहीतरी, मुलांना पण प्यायला जरा चांगलं वाटेल. आणि असं तर मुलं खात नाहीत बीटरूट, आधी तर बीट अजिबात खात नाही, तर त्यामुळे मी त्याला असं हे करून पाणी हे प्यायला देते. तर असं जरी नाही खाल्लं तर पाण्यामधून थोडंफार तरी त्यांच्या शरीराला हे मिळेल पौष्टिक. तर या प्रकारे तुम्ही स्लाइस करायचे आहेत. हे मी काल आय थिंक ठेवलेलं होतं, जे आता मला दाखवते. हे असे मी स्लाइस केले होते. हे आहे बीटरूट आणि हे स्लाइस करून मी
याच्यात टाकले होते. तर हे पहा, मी याचे हे असे छोटे छोटे स्लाइस करून टाकले होते. हे बीटरूट आहे आणि मी याच्यात टाकलं होतं आणि त्याच्यामुळे पाणी छान असं थोडंसं रेड कलर सारखं झालं होतं आणि ते दिवसभर मी आधीला काल प्यायला दिलं. तर खूप चांगलं आहे. जर तुमच्याकडे पण मुलं पाणी पित नसतील जास्त आणि असं बीट वगैरे खात नसतील तर तुम्ही नक्कीच त्यांना द्या. आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण याच्यात लेमन टाकून देऊ शकतो. लेमन टाकलं आणि जस्ट इकडे साखर टाकली तरी ते एकदम सरबत बनून जातो. तुम्हाला वेगळी मेहनत करायची गरज नाही. तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही देखील ऑर्डर करा. ऑनलाईन खूप स्वस्त पण आहे. आय थिंक 150 रुपीज समथिंग याची प्राइस आहे. आणि रिमूव्ह होतं हे, त्याच्यामुळे तुम्हाला वॉश करायला पण इझी आहे अशा प्रकारे. तर हे मला खूप चांगलं वाटलं कारण की त्याच्यामुळे मुलांना एक वेगळं काहीतरी वाटतं अरे काय आहे, त्याच्यामुळे ते पाणी पितात. तर त्यामध्ये तुम्ही टोमॅटो ठेवू शकता, गाजर ठेवू शकता, बीट आहे, लेमन आहे. आता सध्या तर थंडी आहे त्याच्यामुळे लेमन नाही, पण तुम्ही बीट वगैरे गाजर ठेवू शकता. आणि पाण्याची टेस्ट तशी फारशी बदलत नाही, त्यामुळे इतकं काही मुलं पण प्यायला नको वगैरे म्हणणार नाही. सो तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तर फ्रेंड्स, आता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि मला थोडंसं एडिटिंगचं काम आहे ते मी आता करते. आता वाजलेले आहेत आय थिंक 10 वाजलेले आहेत आत्ता. आणि मग 11 वाजेपर्यंत वगैरे मी ते माझं एडिटिंगचं काम आहे, व्हिडिओ बनवायचं ते मी करते. त्याच्यानंतर मग लंचचं प्रिपरेशन होतं. तर आधीला वगैरे आंघोळ करायची बाकी आहे बिकॉज आमचा गिझर जो आहे ना तो खराब झालाय. त्या माहिती नाही त्या दिवशी काय झालं, बटन ऑन केलं आणि अचानक तो बंदच पडला. तर त्याच्यामुळे गॅसवरती पाणी गरम करावं लागतं. आणि आता सध्या तर इतकी थंडी आहे ना, मग काय सांगायचं की गरम पाण्याने आंघोळ करण्याचा काही आनंदच वेगळा असतो. तर तो आम्हाला मिळत नाही कारण की आपण जेव्हा गॅसवरती पाणी गरम करतो तेव्हा ते म्हणजे एक पातेलं केलं तर एकच बकेट पाणी होतं, मग त्या एक बकेटमध्येच आंघोळ करावी लागते. आणि गिझर असेल तर कसं पाणी चालू राहतं, आपण आंघोळ करत राहतो, त्यामुळे 2-3 बकेट कधी संपल्या जातात तर माहिती पडत नाही. त्यामुळे आता फक्त आदी आणि राजची आंघोळ बाकी आहे. बाकी सगळ्यांनी केली. त्यांचा ब्रेकफास्ट झालेला आहे ऑलरेडी, त्यांनी ब्रश करून खाऊन घेतलेले कारण की उठायला उशीर झाला त्यांना. तर मग भूक लागलेली तर म्हटलं आधी खाऊन घ्या नंतर आंघोळ करा. तसं पण थंडीचे दिवस आहे तर मी थोडंसं लेटच आंघोळ करते आधीला पण, कारण यु नो की मुलांना उठायची पण इच्छा होत नाही आणि नंतर उठलं की लगेच जा म्हटलं तरी ते काही आंघोळीला जात नाही. मग त्याच्या मागे जा 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 असं म्हटल्यानंतर मग एक 10 वाजल्यानंतर मग मी त्याला आंघोळ घालते. आणि कधी कधी तर माहिती ते सकाळी खेळून येतात गार्डनमध्ये जाऊन, म्हणजे नाश्ता वगैरे करून ब्रेकफास्ट खेळून येतात आणि मग आल्यानंतर आंघोळ करतात. तर असं सगळं चालू असतं. आता मी करते माझं व्हिडिओ एडिटिंगचं काम. तर फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.